गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. यंत्रमागासाठी वीज सवलतीत अडथळा ठरत असलेली ऑनलाईन नोंदणी रद्द करावी. स्मॉल स्केल व मायक्रो उद्योगाला पाठबळ द्यावं. यंत्रमाग कामगारांसाठीच्या कल्याणकारी मंडळाला तात्काळ मंजुरी द्यावी. पंचगंगा प्रदूषणमुक्त आणि पूर नियंत्रण योजनांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी आदी विविध प्रश्नावर आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठवला. सोमवारी झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रकाश आवाडे यांनी यंत्रमाग उद्योगासह विविध प्रश्नांसंदर्भात शासनाकडे जोरदार मागणी करत जाहीर सवलती आणि अभ्यास समितीचा अहवाल स्वीकारून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी असं सांगितलं. राज्य शासनाने वारकरी महिला यांच्या संदर्भातील योजनांचा उल्लेख करताना महात्मा ज्योतिबा फुले योजनेत महिलांचे गर्भाशय काढणे ऑपरेशनचा समावेश करावा असं सांगितलं. तसेच महिला औद्योगिक विकास मंडळाद्वारे महिला बचत गटाच्या माध्यमातील व्यवसायाला 7% व्याज परतावा दिला जात होता, तो बंद करण्यात आला असून पूर्ववत सुरू करावा. यंत्रमाग व्यवसायाला वीज सवलत मिळावी यासाठी सातत्याने प्रश्न मांडला. प्रत्येक अधिवेशनात लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. 4 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील सभेत 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला 75 पैशाची अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागाला 1 रुपयाची वीज सवलत देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु त्यासाठी असलेली ऑनलाईन नोंदणीची जाचकाटीमुळे ही सवलत लागू होत नाही. कोणत्याही चांगल्या योजनेत अडथळा ठरणारा विषय तातडीने रद्द करण्याची गरज आहे. त्यामुळे वीज सवलतीसाठीची ऑनलाईन नोंदणी रद्द करावी. यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण मंडळ हे मंजुरीच्या गर्तेत अडकलंय. ते मंडळ सुरू केल्यास त्याचा राज्य शासनाला कसलाही आर्थिक बोजा पडणार नाही. सुतावर प्रति किलो 1 रुपया कर लावून त्याद्वारे निधी गोळा करून हे मंडळ चालणार आहे. त्यामुळे शासनाने या मंडळाला विनाविलंब मंजुरी द्यावी. यंत्रमाग व्यवसायातील सर्व अडचणी दूर होऊन त्याला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने राज्यभर दौरे करून अडचणींचा सर्वकष अभ्यास करून अहवाल तयार केला. तो अहवाल शासनाकडे सादर केला. तो तात्काळ स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली. त्याचबरोबर वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग व्यवसाय यांची सांगड न घालता 2 वेगळे घटक करावेत. यंत्रमाग व्यवसाय स्वतंत्र असून तो राज्यातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. त्यावर सुमारे 35 ते 40 लाख कामगार व कुटुंबीय अवलंबून आहेत. त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे. पूर नियंत्रणासाठी राज्य शासनाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 3,200 कोटीची योजना तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याचीही तातडीने अंमलबजावणी होऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांची पुराच्या कटकटीतून कायमची सुटका करावी. तसेच वस्त्रोद्योगातील प्रदूषण नियंत्रणासाठी सुरतच्या एका कंपनीने तयार केलेला प्रकल्प अहवाल राज्य शासनाने मान्य केला असून त्यासाठीचा 531 कोटीचा बोजा उद्योग, वस्त्रोद्योग, प्रदूषण या विभागांनी उचलण्याचा निर्णय घेतलाय. त्याचाही तातडीने निर्णय होऊन पंचगंगा प्रदूषणमुक्त करावी असाही मुद्दा आमदार आवाडे यांनी मांडला. राज्याची औद्योगिक प्रगती वेगाने सुरू असून ही गौडदौड अशीच गतीने पुढे जाण्यासाठी स्मॉल स्केल व मायक्रो उद्योगांना शासनाने चालना देण्याची गरज आहे. त्यासाठी 5% अनुदान द्यावं. त्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात उद्योगात सक्रिय होऊन ग्रामीण भागातील उद्योगाचा विकास होईल असंही आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितलं. अध्यक्ष महाराज, सन्माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांचं अभिनंदन करण्याच्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्याच्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महाराज, सन्माननीय राज्यपालांचं अभिभाषण असेल, त्यावेळी झालेला आपल्या अर्थसंकल्पाचा उल्लेख असेल किंवा काल अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या बाबतीत केलेला सगळ्या राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा अर्थसंकल्प सादर झाला असेल. राज्यामध्ये एक उत्स्फूर्त अशा पद्धतीचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्वागत झालेलं आपल्याला बघायला मिळतं. वारकऱ्यांच्यासाठी झालेला मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापनेच्या संबंधीचा निर्णय असेल किंवा प्रत्येक वारीला 20,000 रुपये अनुदान देण्याच्या संबंधीचा निर्णय असेल, अतिशय चांगला अशा पद्धतीचा मेसेज या सगळ्या वारकऱ्यांच्या मध्ये गेलेला आहे. या दिंड्या कुठल्या पक्षाच्या नसतात, कुठल्या जातीच्या नसतात, कुठल्याही वर्गाच्या नसतात.
ही वारकरी दिंडी ही एकमेव दिंडी अशी आहे की ज्या दिंडीमध्ये सगळे सहभागी होतात. सगळेजण दिंडीमध्ये जय जयकार करत जात असतात. पंढरीच्या वाटेला भजन करत जात असताना त्यांच्या मनामध्ये एक विठ्ठलाचं दर्शन हे एकमेव ध्येय असतं आणि त्यासाठी म्हणून केलेले हे नियोजन फार महत्वाचं आहे. त्यासाठी घेतलेली भूमिका फार महत्वाची आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये लागू केल्याच्या नंतर महिलांच्या मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी त्यांचं स्वागत केलं आणि राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना राबवण्याच्यासाठी 46,000 कोटी रुपयाची तरतूद सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी केली. त्याबद्दल त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. गुलाबी ई रिक्षा असेल त्या निमित्तानं महिलांना त्यांना इम्पॉवरमेंट किंवा त्यांना शक्ती देण्याच्या संबंधीचं काम असेल ही फार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी त्यांचं स्वागत केलं. पण दादा एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की महिला छोटे छोटे उद्योग काढायसाठी माविमच्या माध्यमातून महिला औद्योगिक विकास मंडळाच्या माध्यमातून दादा महिला छोटे छोटे उद्योग काढत होत्या. त्यावेळी त्यांना 7% व्याजाचा परतावा माविमच्या माध्यमातून या बचत गटाला होत होता. तो बंद झालाय. माझी विनंती आहे की महिलांना बचत गटाच्या माध्यमातून होत असलेल्या या छोट्या उद्योगाला व्याजाचा परतावा परत चालू करायच्या संबंधीचा निर्णय आपण घ्यावा आणि महिलांच्या या इम्पॉवरमेंटच्या सगळ्या मोठ्या कामामध्ये एक चांगला अशा पद्धतीचं अतिशय चांगलं त्याला जोड देण्याच्या संबंधीचं काम हवं. दादा महिलांच्यासाठी त्यांचा कॅन्सर तपासणीच्यासाठी एक अतिशय चांगला निर्णय आपण घेतलाय. पण दादा आणखी एक आपल्याला मी विनंती करू इच्छितोय की या कॅन्सरच्या तपासणीबरोबर महिलांचे गर्भाशय काढायच्या संबंधीचा ऑपरेशनचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये नाही. खास करून सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो पण त्याचा उल्लेख नाही. त्याचाही उल्लेख त्यात व्हावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो. दादा फार मोठ्या प्रमाणात आपण औद्योगिक प्रगतीच्याकडे जायच्या संबंधीची चर्चा करतोय. आपणही त्या दृष्टीने या माझा भाऊ या पद्धतीनं आपण प्रशिक्षणाच्यासाठी 10,000 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या बरोबरीनं अजूनही या राज्याची प्रगती कुठल्या उद्योगामुळे झाली आहे दादा? या राज्याची प्रगती कुठल्या एका उद्योगात झाली असेल तर ते स्मॉल स्केलच्या माध्यमातून झाली आहे. लघु आणि मायक्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून गावागावात उद्योग जाऊन पोहोचलाय. मोठा उद्योग येत असताना त्याला पाहिजे तो इन्फ्रास्ट्रक्चर तो बघतो. त्याला मोठी शहरं पाहिजे असतात, तिथली जागा त्याला पाहिजे असते. पण छोटा उद्योग मायक्रो उद्योग हा गावागावात पोहोचलेला आहे. रिकाम्या हाताला काम देण्याचं काम हा छोटा मायक्रो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री काम करते. त्याला आपण 5% व्याजाची सवलत मायक्रो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला देण्याचं काम जर झालं तर या उद्योगातल्या ग्रामीण भागातल्या उद्योगाला फार मोठी मदत देण्याच्या संबंधीचं काम या राज्यकर्त्यांच्याकडून होईल. अध्यक्ष महाराज मी मुद्दा म्हणून आपल्याला विनंती करू इच्छितो की राज्यामधला सगळ्यात प्रमुख उद्योग आणि स्मॉल स्केल मधला प्रमुख उद्योग यंत्रमाग उद्योग आहे. दादा जरा ऐकायला पाहिजे. आता तेच दादा हेच सांगतो. आता हे जे यंत्रमागाचं मी सांगतोय तो आपल्याशी संबंधित आहे आणि आज आपण निर्णय घ्यायला पाहिजे. दादा या यंत्रमागाच्या व्यवसायावर मी प्रत्येक अधिवेशनात बोललोय. प्रत्येक अधिवेशनात या यंत्रमाग व्यवसायाकडे शासनाचं होणारं दुर्लक्ष त्याच्या कसं लक्ष द्यायला पाहिजे याची विनंती करून सांगितले पण उपयोग झाला नाही. आपणही या सगळ्याच्या अडचणीच्या मध्ये मार्ग काढायला मागच्या 2.5 वर्षाच्या पूर्वी तुम्ही ह्याच्यामध्ये शब्द दिला होता विधानसभेमध्ये 75 नवे पैसे 27 हॉर्सपावरच्या वरच्या यंत्रमागाला विजेमध्ये सवलत देऊ. त्याच्यानंतर सन्माननीय
आपण उपमुख्यमंत्री म्हणून परत आणि वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी 27 हॉर्सपावरच्या आतल्या उद्योगाला ₹1 प्रति युनिट विजेमध्ये आणि 27 हॉर्सपावरच्या वरच्या उद्योगाला 75 पैसे प्रति युनिट विजेमध्ये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. अध्यक्ष महाराज, याच्यानंतर सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री इचलकरंजीमध्ये इचलकरंजीला लागून कोरोची म्हणून आहे त्या गावात आले होते. आम्ही तिथं त्यांना ही आठवण करून दिली. त्या व्यासपीठावर 8 मार्च मागच्या 8 मार्चला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 तारखेपासून 1 मार्च पासून राज्यामध्ये ₹1 27 हॉर्सपावरच्या आत आणि 27 हॉर्सपावरच्या वरच्या लोकांना 75 पैशाची सवलत ही 1 मार्च पासून राज्यात लागू होईल म्हणून सांगितली. ती जाहीर झाली. दादा, एका साध्या विषयामुळे ती लागू होत नाही. काय आहे साधा विषय? टेक्सटाईल विभागानं जो GR काढला त्याच्यामध्ये एक फॉर्म भरून द्यायला पाहिजे. जो वीज मंडळानं कोणीही त्याचे त्या फॉर्म जो गांभीर्यानं न बघता तो फॉर्म कुठल्या तर सुपीक डोक्यातनं तो फॉर्म आलाय आणि तो कोणीही राज्यातला उद्योजक भरून देत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. दादा, कॅन्सल करा ना. ते कशासाठी पाहिजे फॉर्म? जी योजना लागू होत नाही अशा पद्धतीच्या अडचणी तयार होणारे एखादा विषय असेल तर तो रद्द करायला पाहिजे, ठामपणानं रद्द करायला पाहिजे. मागचा पुढचा विचार न करता सन्माननीय मुख्यमंत्री सांगतात, आपण सांगता, वस्त्रोद्योग मंत्री सांगतायत आणि ते लागू होऊ नये म्हणून करता किचकट फॉर्म तयार करून ठेवायचा आणि राज्यामधले चांगल्या योजनेचं वाटोळ करायचं हे काम चालू आहे. तो फॉर्म रद्द करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि ती योजना कशासाठी फॉर्म आहे विचारलं तर सांगतायत साधे लूम किती आहेत आणि शटरलेस लूम किती आहेत, 27 हॉर्सपावरचे किती आहेत, आतले किती आहेत. MSEB कडे आहे सगळी जंत्री. MSEB कडे सगळा याचा अहवाल आहे. MSEB 20,000ची सवलत असताना किंवा वीज देत असताना हे सगळं बघूनच देते. त्यासाठी आपल्याला विनंती आहे की तो फॉर्म रद्द करावा. दादा, फार मोठा व्यवसाय आहे हा, फार मोठ्या अडचणीतला. या व्यवसायातल्या कामगारांच्यासाठी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापावं म्हणून आम्ही विनंती केली होती. ती विनंती वळसे पाटील कामगार मंत्री होते, हसन मुश्रीफ कामगार मंत्री होते, आता सुरेशराव खाडे कामगार मंत्री आहेत. या सगळ्यांच्याकडे आमची करून झाली. कमिट्या बसल्या, त्यांनी अहवाल दिला. दादा, ₹1 शासनावर बोजा न येता जसं बांधकाम कामगारांचा आहे तसं सुतावर ₹1 घ्या प्रति किलो आणि तो फंड तयार करा आणि त्यातनं यंत्रमाग कामगारांचं कल्याण मंडळ चालवा. ही मागणी आम्ही केली आहे. का मंजूर होत नाही? शासनाला पैसे घालायचे नाही आहेत, फक्त मंजुरी द्यायची यंत्रमाग कामगार मंडळाला. हे करण्याची आवश्यकता आहे, ते करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. फार मोठा यंत्रमागाच्या अडचणीचा विषय आहे. नामदार दादासाहेब भुसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली या सभागृहाच्या विनंतीवरून सभागृहात झालेल्या चर्चेवरून सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादाने कमिटी नेमली. 6 आमदार आणि 1 अधिकारी अशी 7 लोकांची कमिटी आहे. आम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला. प्रत्येक क्षेत्रातल्या सगळ्यांशी बोललो, त्यांना एकत्रित केलं. नामदार दादासाहेब भुसे साहेबांनी वेळ दिला, सगळ्यांच्याकडून अहवाल घेतला. त्या कमिटीचे आपल्याकडे आम्ही अहवाल दिला. तो अहवाल का दादा लागू होत नाही हा तो अहवाल आहे. आम्ही आपल्याला स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना आम्ही सगळ्या कमिटीला दिला. ह्याची अंमलबजावणी का होत नाही? स्वीकारा नाही, लगेच स्वीकारलं म्हणून जाहीर करा. यात ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या सोडवलं एवढं म्हटलं तर आमच्या यंत्रमागाच्या आजच्या अडचणी संपतात. दादा, वस्त्रोद्योगात 2 घटक वेगळे करा. वस्त्रोद्योग मोठा आहे त्याच्या आणि यंत्रमागाची सांगड घालू नका. यंत्रमाग उद्योग स्वतंत्र आहे. राज्यामधला सगळ्यात मोठा उद्योग जर कुठला असेल शेती खालोखाल तर यंत्रमाग आहे. आज सुद्धा 35-40 लाख यंत्रमाग कामगार आणि या उद्योगावर बाकीचा कामगार अवलंबून आहे. या सगळ्याला बेरोजगार करू नका, यांची काळजी घ्या.
त्यांच्यासाठी लागेल ते करायच्या संबंधीचा प्रयत्न करा दादा. फार मोठा अशा पद्धतीची अपेक्षा या उद्योगातल्या लोकांची आपल्याकडे आहे. आपण त्यांना न्याय द्याल अशा पद्धतीची अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. पूर नियंत्रणाच्या साठी दादा आपण काही निर्णय घेतले. आम्ही अभिनंदन करतो शासनाचं आपलं, कारण पूर नियंत्रण करायच्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पुराचं पाणी हे दुष्काळग्रस्त भागात देण्याच्यासाठी जी योजना 3200 कोटीची वर्ल्ड बँकेच्या मदतीनं आपण करायचा निर्णय घेतला, त्याचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ते लवकर राबवा. पुराची कटकट कायमची सांगली कोल्हापूर जिल्ह्यात घालवा अशा पद्धतीची विनंती करतोय. दादा आणखी एक विनंती आहे, या उद्योगातल्या वस्त्रोद्योग उद्योगातलं प्रदूषण हा एक कळीचा मुद्दा आहे. ते प्रदूषण मुक्त नदी व्हावी याच्यासाठी वस्त्रोद्योगातला ह्या पोल्युशनवर कंट्रोल करायसाठी ZLD करायसाठी एक सुरत मधल्या चांगल्या संस्थेचं प्रेझेंटेशन सन्माननीय राज्याच्या सचिवांनी स्वीकारलं, बघितलं, ते मान्य केले. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मिनिट्स मान्य केले. उद्योग विभाग, वस्त्रोद्योग विभाग आणि प्रदूषण विभाग या 3 विभागाने मिळून 531 कोटीचा तो बोजा उचलायचा निर्णय झालाय. दादा तो निर्णय व्हावा आणि प्रदूषण मुक्त अशा पद्धतीचं पंचांग करायला मदत करावी एवढी विनंती करतोय. दादा फार महत्वाचे निर्णय आपण घ्यायला लागलाय, राज्य सरकार घ्यायला लागले. अशा वेळी स्मॉल स्केल आणि मायक्रो युनिटला मदत करायच्या संबंधीचा आग्रह आहे. दादा माझा महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातले युवक सारखे विरोधक टीका करतात, काय करणार त्यांच्यासाठी. केवळ 5% त्यांना अनुदान द्या SSI ला, स्मॉल स्केल आणि मायक्रो इंडस्ट्रीला. दादा राज्यातला तरुण खुश होऊन अतिशय जोरदारपणानं औद्योगिक प्रगतीला हातभार लावल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची अवस्था राज्यामध्ये सगळीकडे आहे. औद्योगिक प्रगती सगळीकडे व्हायला लागल्या. कोण काय म्हणतं याच्यापेक्षा सद्यस्थिती महाराष्ट्राची घोडदौड अतिशय जोरात आहे, अतिशय जोरात आहे. ती जोरात व्हावी याच्यासाठी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ज्या पद्धतीनं बजेट आलंय ते बघितल्यानंतर निश्चितपणानं परत एकदा राज्यामध्ये दादा तुम्हीच सत्तेवर येणार आहात अशा पद्धतीचे चित्र सगळ्या राज्यामध्ये आता निर्माण व्हायला लागले. त्याला गती द्या. त्यासाठी काही हे प्रश्न सोडवा. मी सांगालो हे प्रश्न युवकांचे प्रश्न आहेत, उद्योगातले प्रश्न आहेत. छोट्या छोट्या उद्योगाला मदत करा. मोठ्या उद्योगपतीचं काय तटत नाही, तो कसाही अप्रोच होतो. पण लहान माणूस ज्याला मंत्रालयात यायची भीती वाटते त्या उद्योजकाचं काय, त्याला कोण वाली आहे, त्याला वाणी आहे हे दाखवून द्या आणि परत एकदा ताकदीनं राज्य पुढे घेऊन जाऊया. आणि या देशात विकसित भारतची संकल्पना खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात आणण्यासाठी महाराष्ट्र सर्वाधिक वेगानं पुढे आहे हे सिद्ध करा एवढी अपेक्षा करतोय. शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.